नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, कशा आहात आपण सगळ्याजणी? आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच. तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला सगळ्यांनाच थंबनेल आणि टायटलवरनं कळलंच असेल की आजचा व्हिडिओ खूपच छान मस्त इंटरेस्टिंग असणार आहे. कारण की मी माझ्या दोन्ही बाळांना, तर बऱ्याच जणांनी मला लास्ट व्हिडिओमध्ये कमेंट केली होती जेव्हा मी बड्डे सेलिब्रेशनचा व्हिडिओ टाकला होता की तुझे ट्विन्स बेबी आहेत का, 2 बाळं तुला कधी झाली? कारण की आम्ही तर एकच बाळ बघत आलेलो आहोत मोस्टली व्हिडिओमध्ये. तर इथे मी क्लिअर करू इच्छिते की मला एकच बेबी बॉय आहे. आणि ही जी बघताय तुम्ही पिऊ आमची, तर ती माझ्या सिस्टर इन लॉची मुलगी आहे. ती सुट्ट्यांमध्ये आपल्या मामाच्या घरी राहायला आलेली आहे. तर 15 दिवस झाले तिला येऊन मस्त एन्जॉय करत आहे ती. आणि घरातच कसं मुलांना जरा कंटाळवाणं वाटतं. आणि प्रशिकला कसं 2 मावश्या आहेत, तर पिऊचं पण असं होतं की मला पण त्या मावशांना मामांना बघायचं आहे, भेटायचं आहे. त्यामुळे मग माझ्या बहिणी आणि आई म्हणाली की पिऊला पण घेऊन ये इकडे, कारण की ती पण आमच्या घरी कधी म्हणजे माझ्या माहेरी कधी गेली नव्हती ती आतापर्यंत. आणि आता ती पहिल्यांदा माझ्या माहेरी येते माझ्यासोबत. तर खरंच तिलाही खूप एक्साइटमेंट होती येण्याची आणि प्रशिकने सुद्धा खूप एन्जॉय केलेला आहे. तर इकडे माझी लहान बहीण त्यांच्यासाठी पिझ्झा बनवत आहे, कारण की ह्या दोघांनाही पिझ्झा प्रचंड आवडतो. आणि होममेड जर आपण असं काही मुलांना पौष्टिक बनवून दिलं ना, की आपल्याला पण एक समाधान राहतं की आपण घरचं त्यांना पौष्टिक दिलेलं आहे. आणि मुलंही खुश होतात आणि आनंदाने सगळ्या गोष्टी खातात. हो, तुझ्यासाठी पण पिझ्झा, दोघांसाठी. कोण कोण खाणार पिझ्झा? ये चल, हा चला चला बाहेर जाऊ आपण माऊ बन. तर पिझ्झा कधी होईल आणि कधी खाईल असं दोघांनाही झालं होतं. तर पिझ्झा होत आहे तोपर्यंत माझ्या आईने त्यांना थोडंसं बिझी केलं होतं. तर ही हॉलमधली खिडकी आहे, तर तिकडे माझ्या आईने बरीचशी झाडं लावलेली आहेत. तुम्हाला मी बऱ्याचशा व्हिडिओमधनं सांगितलं होतं की माझ्या आईला गार्डनिंगची खूप आवड आहे. प्रचंड झाडं वगैरे ती लावत असते, कितीही कमी जागा असू दे. तर किचनच्या खिडकीमध्ये सुद्धा तिने बरीचशी झाडं लावलेली आहेत. तुम्हाला एखाद्या वेळेस मी कधी दाखवेल पुन्हा गेली तर इकडे दोघंही झाडांना स्प्रेने पाणी घालत आहेत आणि दोघांचंही मस्त जुगलबंदी चालू होती आणि दोघंही एन्जॉय करत होते. तर फायनली दोघांच्या आवडीची वस्तू म्हणजेच खाणं जे आहे ते तयार आहे, तो म्हणजेच पिझ्झा. आणि दोघांनाही पिझ्झा जो आहे तो मी कट करून दिला आणि भरवलासुद्धा. आणि खूप छान झाला होता पिझ्झा. दोघांनीही अगदी आवडीने खाल्ला आणि मस्त त्यांचं पोट वगैरे भरलं होतं. आणि आता ऊनसुद्धा इतकं वाढलं आहे ना मैत्रिणींनो, तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरात जर लहान बाळं असतील आणि तुम्ही स्वतःसुद्धा स्वतःची नक्की काळजी घ्या. भरपूर प्रमाणात लिक्विड पदार्थ जे आहेत ते खाण्याचा प्रयत्न करा, पिण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला डिहायड्रेट ठेवा. तर बघा इकडे दोन्ही बाळं आमची मस्त पिझ्झा जो आहे तो एन्जॉय करत आहेत. आणि दुपार झाली होती, आमचं जेवण वगैरे पण सगळं झालं होतं. आणि प्रशिकला कसं दोघांनाही दुपारी झोपायची सवय आहे, पण प्रशिक जो आहे तो काही झोपला नव्हता. पण पिऊ जी आहे ती अर्धा तास छान अशी झोपली होती ती बेडवरती. आणि तोपर्यंत प्रशिक जो आहे तो त्याच्या मावशांसोबत मामीसोबत मस्त मज्जा मस्ती करत होता. आणि मस्त इकडे पिऊची झोप झालेली आहे. आणि 3-3:30 वाजले होते, तरीसुद्धा बघू शकता किती ऊन आहे. तर आम्ही आता निघालो आहोत शॉपकडे. तर आता हे कोणाचं शॉप आहे ते मी तुम्हाला सांगतेच. तर रिसेंटलीच माझ्या आईबाबांनी कपड्याचं शॉप जे आहे ते ओपन केलेलं आहे. तर इकडे लेडीज, जेंट्स आणि लहान मुलांचे सगळ्या प्रकारचे कपडे जे आहेत ते ठेवलेले आहेत. आणि हे बघू शकता पोस्टर, ह्या पोस्टरवरती ह्या दोघांचा फोटो आहे, प्रशिक आणि पिऊचा. आणि छान क्वालिटीचे कपडे आहेत. आणि आताच रिसेंटली हे चालू केलेलं आहे, त्यामुळे अजून व्यवस्थित हे सेट करायचं आहे. बऱ्याचशा गोष्टी अजून आणून ठेवायच्या आहेत, छान असं डेकोरेशन पण करायचं आहे. तर बघू शकता इथे साड्यासुद्धा खूप सुंदर आहेत, लहान मुलांचे कपडे, लेडीज जेंट्स वेअर सगळं काही इथे अवेलेबल आहे. तर एक डिटेलमध्ये व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल की कोणत्या कोणत्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत, काय रेंजपासून आहे ते सगळं मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही.
तर शॉपमध्ये आल्यानंतर माझे बाबासुद्धा होते, तर दोघांनी आजी आजोबासोबत छान असं एन्जॉय केलं. आईने छान त्यांच्यासाठी अंगूर वगैरे घेतले होते, त्यानंतर बाबांनी आईस्क्रीमसुद्धा आणली होती. तर छान अशी एन्जॉय केली आम्ही. आणि त्यानंतर शॉपमध्ये काही असे कपडे होते लहान मुलांचे, तर कॅप्स वगैरे मुलांना दिल्या. खूप एन्जॉय केलं त्यांनी आणि कपडेसुद्धा मग त्यांना नवीन दिले. तर दोघंही खूप खुश झाले होते. आणि मी तुम्हाला पहिल्यांदाच आज विष्णू मंदिर जे आहे ते आपल्या चॅनलवरती मी दाखवणार आहे. तर विष्णू मंदिर जे आहे ते रेअरली आपल्याला कुठे जास्त बघायला मिळत नाही, हो की नाही. पण आता हे जे आमचं शॉप आहे ना, त्याच्या मागेच विष्णू मंदिर आहे, खूप मोठं आहे. तर ते तिकडे आता आम्ही थोड्या वेळामध्ये निघणार आहोत, कारण की तिकडेच एक छोटंसं गार्डनसुद्धा आहे. मुलांना फिरवायचं आहे, छान असं एन्जॉयसुद्धा करतील दोघं. तर दोघांना छान असे नवीन कपडे घातले दुकानामधले आणि छान कॅपसुद्धा दिल्या आणि आता आम्ही निघणार आहोत गार्डनमध्ये थोड्याच वेळात. तर थोडंसं ऊन कमी झाल्यानंतर आम्ही गार्डनमध्ये आलो. अगदी आमच्या शॉपच्या मागेच आहे हे आणि खूप सुंदर आहे इकडे. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की हे विष्णू मंदिर जे आहे ते अगदी जुनं आहे विष्णू मंदिर. आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की विष्णू मंदिर जे आहे ते खूप रेअरली बघायला मिळतं, जास्त कुठे विष्णू मंदिर नसतंच. पण लकीली हे आमच्या अगदी घराच्या जवळच आहे. आणि आमचं जे जुनं घर होतं ना, तर तिथून पण हे विष्णू मंदिर जवळच होतं आम्हाला. त्यामुळे लहानपणीच्या बऱ्याचशा गोड आठवणी या विष्णू मंदिराशी जोडलेल्या आहेत. कारण की इकडे ना दरवर्षी गणपती बाप्पा बसवला जातो आणि खूप सुंदर सुंदर असे पौराणिक देखावे जे आहेत ते इथे बसवले जातात. आणि आमचं जे जुनं घर आहे चाळीतलं, तर तिकडच्या सगळ्या आम्ही मावश्या वगैरे आमच्या शेजारच्या वगैरे, परत आम्ही सगळ्या मुली मैत्रिणी सगळ्या मिळून गणपतीच्या पहिल्या दिवशी इकडेच गणपती बघायला यायचो. आणि गणपती बघून झाल्यानंतर इकडचं हे जे गार्डन तुम्ही बघत आहात, जिकडे हे आमची मुलं खेळत आहेत, तर तिकडे आम्ही खेळायला यायचो. तर खरंच खूप छान वाटायचं आणि त्या सगळ्या आठवणी अगदी जाग्या होतात इकडे आल्यानंतर. आणि बघू शकता खूप मोठं असं भव्य हे मंदिर आहे. आणि इकडे आपल्या ज्या काही देव्या आहेत तर त्या देव्यांचे रूपं इथे लावलेले आहेत आणि अगदी प्रसन्न वाटतं हे सगळं बघून. आणि इकडे लहान मोठ्या पूजासुद्धा करून घेतल्या जातात. तर इकडे जावळ वगैरेसुद्धा काढलं जातं, नामकरण जे आहेत ते सुद्धा इथे ठेवलं जातं. तर खूप मोठं आहे मंदिर, अगदी प्रशस्त आहे बसण्यासाठी वगैरे. दररोज इकडे काही ना काहीतरी पूजा वगैरे चालूच असते. तर बघू शकता इकडे मी तुम्हाला आता आतल्या साईडनं मंदिराचा जो काही देखावा आहे, देवांचं दर्शन जे आहे ते मी तुम्हाला आता देते. चला.
असं मंदिराचं दर्शन आम्ही घेतलं आणि तुम्हीसुद्धा घेतलं असेलच. आणि मुलांचा परत हट्ट होता की आम्हाला परत गार्डनमध्ये खेळायचं आहे, त्यामुळे पुन्हा आम्ही त्यांना गार्डनमध्ये घेऊन गेलो, कारण की खूपच हट्ट करत होते आणि खूपच दोघं अगदी खूप लहान आहेत, 3 वर्षाचे 4 वर्षाचे, त्यामुळे थोडाफार ते हट्ट करणारच. आणि त्यांचा हट्ट पुरवायला काय म्हणजे त्यांचं एवढंच होतं की आम्हाला खेळू द्या खेळू द्या. त्यामुळे दोघांना पुन्हा आम्ही इथे खेळायला आणलं आणि पप्पासुद्धा आले होते माझे दोघांची काळजी घेण्यासाठी. तर परत इथे अर्धा तास दोघांनी मस्त एन्जॉय केलं आणि थकलेसुद्धा होते भरपूर आणि त्यांच्यासोबत मी आणि माझ्या बहिणीने सुद्धा एन्जॉय केलं, कारण की मलासुद्धा झोका खेळायला प्रचंड आवडतं. खूप छान असं देवदर्शन झालं. त्यानंतर मुलांनीसुद्धा खूप छान असं गार्डनमध्ये एन्जॉय केलं आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी घरी आलो, कारण की आम्हाला रिटर्न आमच्या घरीसुद्धा निघायचं आहे आणि ट्रॅव्हल करायचं आहे आणि 2 मुलं माझ्यासोबत आहे, मी एकटी आहे, त्यामुळे मग थोडंसं लवकरच आम्ही निघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर छान असं दोघांनी एन्जॉय केलं. त्यानंतर आम्ही घरी आलो, दोन्ही बाळांना छान असं फ्रेश केलं आणि दोघांची पुन्हा अशी मस्ती चालू होती. माझ्या वहिनीने दोघांना सॉन्ग लावून दिली होती टी व्हीवर, तर दोघांचाही मस्त धमाल असा डान्स सुरू होता. इतकं त्यांनी गार्डनमध्ये एन्जॉय केलं तरीसुद्धा ते दमले नव्हते. दमले असतील पण त्यांना एन्जॉय करायचं इतकं हे होतं ना, मस्त. मग त्यानंतर डान्स वगैरे झाला, जेवण झालं छान असं आणि नंतर लगेच आम्ही आमच्या घरी निघालो संध्याकाळी. आणि जशी आमची गाडी थोडीशी पुढे गेली 5 मिनटाच्या अंतरानंतर पुढे, दोघंही बाळं मस्त झोपले होते, कारण की दिवसभर खूप दमले होते आणि बाहेर पडल्यानंतर इतकी गरमीसुद्धा होती. ऊन कमी झालं होतं पण गरमी जी आहे ती प्रचंड होती. पण जसे दोघंही गाडीमध्ये बसले, थोडंसं पुढे गेलो की दोघंही झोपी गेले आणि त्यानंतर खूप छान होता आजचा दिवस. तर मस्त दोघांनी एन्जॉय केलं माझ्या माहेरी. तर मैत्रिणींनो, आय होप की तुम्हाला हा आजचा दोन्ही बाळांच्या धमाल मज्जा मस्तीचा व्हिडिओ आणि त्याचबरोबर जे मी तुम्हाला विष्णू मंदिर दाखवलं ते सुद्धा नक्कीच आवडलं असेल. तर आवडलं असेल तर प्लीज छान छान कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि आपण अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील नक्की करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया लवकरच. बाय.